नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। कल्याणमधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर 2 जण किरकोळ जखमी असल्याचे माहिती आहे। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही। सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे। 24 तास या रस्त्यावर वर्दळ असते। याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी होणार असा सवाल विचारला। घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते। मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। आज सहजानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले, त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला। आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते। आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी। आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही। ते कारचं जो नुकसान झालंय ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत। जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जो हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत। आजच आम्ही नोटीस बजावून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजावतो। आमची मागणी एकच आहे की संबंधित जेवढे अधिकारी असतील यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून यांच्या कारवाई झाली तर आम्ही इथून उठणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ते बरेच 2-1 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून कल्याण शहरातील जेवढे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमचे कपिल पवार, गणेश लांडगे आणि शहराच्या तर्फे केली होती। पण दरवेळेस अधिकारी हे उत्तर देण्यात टाळाटाळ करून पुढे ढकलत होते। याच्यामध्ये काहीतरी यांचं देणं घेणं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ह्या होल्डिंगबद्दल पण पत्रव्यवहार झालेला आहे, पण त्यांनी त्यात सांगितलं की याची मुदत अजून संपलेली नाही आहे। पण निकृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे आज होल्डिंग पडलं आहे। नशिबाने इथे कोणाची जीवितहानी झाली नाही आहे। तरीसुद्धा आमची एकच मागणी आहे की जेवढे अनधिकृत होल्डिंग आहे ते त्वरित काढून घेतल्याशिवाय आम्ही हे उचलून देणार नाही। आता कल्याणमध्ये थोडासा पाऊस होल्डिंग कोसळले, 2 जण जखमी झाले। मुंबई शहरासाठी होल्डिंगचे जे नियम आता सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे, 40x40 ही साईज आणि 158 किलोमीटर वायू गती संबंधीची क्षमता हे MMR झोन मध्ये म्हणजे मुंबई आसपास कल्याण, डोंबिवली, मीरा, भायंदर, पनवेल ह्या सगळ्या ठिकाणी हे नियम पाळायला हवे, अनधिकृत होर्डिंग काढायला हवे। कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी पाहणी केली। यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी होर्डिंगवर कारवाईचे आदेश असताना KDMC काय मृत्यूची वाट बघतोय का असा सवाल उपस्थित केला आहे। नियमानुसार नसलेल्या होर्डिंगवर कारवाई झाली पाहिजे। आठवडाभरात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे। पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत, पण जर जबाबदार अधिकाऱ्यावर 48 तासांत कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले आहे। 17 लोकांचा मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला जाग आली। आता त्यांनी आदेश काढले
40x40 फूटपेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको. त्यांची क्षमता 158 किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे. त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला, ठाणे महापालिकेला, पनवेल महापालिकेला, मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे. मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो. ताबडतोब 24 तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिसीत केल्या पाहिजे. जे होल्डिंग 40x40 पेक्षा मोठा आहे, सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला. त्या होल्डिंग संबंधित ताबडतोब डिमोलेशनची ऑर्डर निघाली पाहिजे. प्रत्येक होल्डिंगची वायुगती प्रतिरोधची क्षमता 158 किलोमीटर हे विजेत्यांनी म्हणताय की असली पाहिजे. आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहे. पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि 40x40 पेक्षा मोठ्या होल्डिंगचं डिमोलिशन. मी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे. स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील, अन्य लोकांची पण. पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटनांसंबंधी FIR घेत आहेत. त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे. महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत. त्यात हा मुद्दा येणार, जर महापालिकेचा अधिकाऱ्याला किंवा ते होल्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहित होतं की हे बेकायदेशीर होतं तर त्यांच्यावर कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांनी आदेश मी कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे. 48 तासात जर नोटीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षीच हा सण मोठ्या उत्साहात मनोभावे पूजा करून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वर्षानुवर्षे हा सण महाराष्ट्राच्या संस्कृतीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक परंपरा आणि लोकांनी एकमेकांशी कायमचं जोडलेले राहावं यासाठी हा सण साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आता सध्या बघता अनेक गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यातील काम अंतिम टप्प्यात आली आहेत. मूर्त्यांना कलन करणं आणि इतर सजावटीची काम सध्या सुरू आहेत, अशी माहिती कारखान्यातील कारागीर छाया बारिक यांनी दिली. हम लोग गणपति जाने का करते हैं. हम लोग खुद गणपति बनाते हैं यहाँ पे. अभी 15 साल से हम लोग पे गणपति बनाते हैं. क्या काम कर रहे हैं, मन से काम करते हैं, बहुत अच्छा लगता है. बहुत प्रकार की मूर्ति यहाँ पे मंडप में हम लोग के 10 फुट से लेकर 1.5 फीट से मूर्ति बनाते हैं. यहाँ पे शाड़ू मिट्टी की मूर्ति बनती है, POP भी मूर्ति बनती है, और आजकल कागज और मिट्टी दोनों मिला के भी उसका भी आया है पैटर्न. अभी तो भी मिट्टी हम लोग बनाते हैं, सब करते हैं हम लोग. एक मूर्ति बनाने के लिए हम बस एक छोटे की बात करें तो 2 दिन लग जाते हैं एक मूर्ति का.
मतलब अगर मेरे पास मूर्ति सिर्फ ऐसी सूखी पीओपी की मूर्ति आई हुई है तो बाकी सब काम करें दो दिन लग जाते हैं मुझे काम करने के लिए एक मूर्ति का। बहुत बुरा लगता है, हम लोग तो रोते भी है कभी कभी कि इतना 2 महीना 3 महीना उनके साथ बिताते हैं, इतना काम करते हैं, उतना मन से काम करते हैं, तो एक दिन वो चले जाते हैं, बहुत बुरा लगता है उस दिन। उषा तिवारी है और मैं यहाँ पे गणपति ही देखने के लिए आई हुई थी। मैं कुछ दिनों से अलग अलग मंडपों पे गणपति देखने जा रही हूँ जहाँ पे मुझे पसंद नहीं आ रही जैसे मुझे चाहिए है। तो यहाँ पे जस्ट मैं आई थी, मुझे वो गणपति अच्छी लगी है क्योंकि उनकी हाइट और उनका जो मतलब कि जो बैठे हुए हैं सिंहासन पे वो चीज़ मुझे ज़्यादा अच्छा लगा, तो वही उनसे मैं प्राइज़ लेने के लिए आई थी। ऐसी मूर्ति हो जो दिखने में आकर्षित हो और हमारे धर्म से जुड़ा हुआ है, हमारे देवताओं से जुड़ा हुआ है और 1 साल का हम इंतज़ार करते हैं इस दिन के लिए, तो हम ये सोचते हैं कि वो 1.5 दिन भी हमारे घर में, लेकिन उस प्रकाशित वो आकर्षित रहे कि कोई भी आए तो उसे देख के मोहित हो जाए। तो ऐसे ही गणपति का मैं चाह करती हूँ। ये हमारे घर पे 3रे साल से रखा जा रहा है, लेकिन इच्छा है कि लाइफ टाइम जब तक है तब तक रखते रहें। जैसे कि हाँ, ये मन्नत की थी, जैसे कि मम्मी ने फ्लैट लिया था तो उनका ये मन्नत था कि मुझे 1 साल तक गणपति रखना है, लेकिन 1 साल रखते रखते दिल में ये आया कि अब देवता है हमारे घर के हैं तो हम उन्हें कंटिन्यू रखें। हमारे घर के कहते हैं ना कि जैसे कि हम एक छोटे से बच्चे को पालते हैं और उससे कुछ होता है तो हमें तकलीफ़ होती है, वैसे ही वो हमारे घर के जुड़े हुए सदस्य हो जाते हैं और उनके जाना बहुत ही तकलीफदायक रहा। लेकिन हम उस दूसरे साल से इंतज़ार करते हैं कि वो दिन फिर से जल्दी आए ताकि उनको फिर से हम अपने घर लेके आएँ। तकलीफ़ होती है कि भावनाओं से जुड़े होते हैं तो तकलीफ़ होती है उसके लिए भी। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। ठाण्याने ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच। म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे। पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा किंवा राममूर्ती रोड, पाचपाखाडी, खारकराळी, कळवा हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत। एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे। रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात, मुंबईमध्ये ते नाही राहिले। मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो। ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत। ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत, अजून ते बदललेले नाही। ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेलं नाही। इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात, कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात। ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही। आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हा हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क बिनलेलं आहे। नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून कुठे जायला तयार नाही। चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही। कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे। ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरी आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं। म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी। आ
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.